ते घेऊन फिरत असतात, सोन्याची कडी अशी मोठी, आणि आमच्या पैशाने आम्ही घालतो. अरे तुमच्या पैशाने तुम्ही घालता, परंतु परकीय चलन देशाचं जातं. त्याच्यामुळे आपण काय करतोय की वाहतुकीचा जो सगळ्यात चुकीचा, सगळ्यात इंधन खर्चिक, सगळ्यात प्रदूषणकारी, सगळ्यात वेळखाऊ, सगळ्यात अपघातप्रवण आणि देशाच्या रिसोर्सेसचा नाश करणारा आणि रोजगार निर्मितीसाठी सुद्धा अजिबात पुरेसा सक्षम नसलेला असा रस्ता वाहतुकीचा पर्याय आपण या उच्च मध्यम वर्गाच्या आणि श्रीमंतांच्या सोयीसाठी निवडलेला. तर त्याच्यासाठी तो गाडा जेव्हा त्या ताफा जेव्हा सायरन वाजवत जातो त्यावेळेला इतर हजारो गाड्या, शेकडो गाड्या 15 ते 20 मिनटं सगळीकडं चालू अवस्थेमध्ये बंद असतात. त्याच्यानंतर ट्रॅफिक जॅम होतो. त्याच्यामध्ये किती तेल वाया जातं, किती लोकांचा वेळ वाया जातो. मतदार म्हणून विकत घेण्यासाठी जी लाच आम्ही लाडक्या बहिणी वगैरे या नावाने जी देतो ती सोडली तर ते आमच्यासाठी अस्तित्वात नसतात. ते रेल्वेच्या थर्डला, ज्याला आपण सेकंड म्हणतो, त्यांनी प्रवास करतात. ते कुठेही कसेही राहतात जगतात. आमच्या एअर AC त्यांचा वावर नको. की जो अमेरिका जगातला 50% जास्त मिलिटरी एक्सपेंडिचर करतो, त्यांना शस्त्र विकून त्यांची अर्थव्यवस्था फार मोठ्या प्रमाणात त्याला म्हणजे काय म्हणतो त्याला इंजिन आहे त्यांचं, ते त्याच्या पण हे झालं तिथेच आपण कॉम्प्रोमाइज आहोत. सो वी आर द गव्हर्नमेंट इज कॉम्प्रोमाइज, मोदी इज कॉम्प्रोमाइज फ्रॉम मल्टिपल अँगल्स. अँड इट्स नॉट मोदी, इज अ होल पॉलिसी रेजिम आहे ती कॉम्प्रोमाइज. नमस्कार. इंडी जर्नलच्या इन फोकस या मुलाखतींच्या कार्यक्रमामध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आणि आपण आज जी मुलाखत घेणार आहोत त्याला एक निमित्त आहे. ते निमित्त म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल जे अपील केलेलं आहे, जे त्यांच्या भाषणादरम्यान त्यांनी एक आवाहन केलेलं आहे भारताच्या जनतेला उद्देशून, की भारताच्या जनतेनं कशी काटकसर करायला हवी यापुढे इंधनाच्या वापराबाबत, सोन्याच्या खरेदीबाबत आणि वेगवेगळ्या विषयांबाबत, स्वतःचा प्रवास आणि इतर सगळ्याच बाबतीत भारतीय जनतेने राष्ट्रहितार्थ काही काटकसर त्यांनी सुचवलेली आहे. आणि अर्थात त्याची पार्श्वभूमी इराणमधलं जे युद्ध आहे, जागतिक परिस्थिती आहे, वेगवेगळ्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. तर आता ही जी आर्थिक स्थिती आहे भारताची, त्याच्याबद्दल आपल्याला जनता म्हणून, सामान्य नागरिक म्हणून चिंता वाटायला हवी का? आपण त्याच्याकडे कसं बघायला पाहिजे? याविषयी बोलण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत अजित अभ्यंकर. सर, तुमचं स्वागत आहे इंडी जर्नलमध्ये. आणि बऱ्याच दिवसांनी तुम्ही इंडी जर्नल सोबत आपण मुलाखत करतोय. तर सर, मला सुरुवातीला तुम्हाला विचारायला आवडेल की हे जे विधान होत, मुळात एक पंतप्रधान म्हणून जे मोदींची प्रतिमा आहे, त्यांच्याकडून जेव्हा आपण असं ऐकतो की आता तुम्हाला यापुढे जो तुमचा कन्झम्पशन आहे त्याच्यावरती अशा प्रकारे तीव्र काटकसर करण्याची वेळ येणार आहे, तर तो काय संकेत, काय त्याचा अर्थ काय होतो? बघा, नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्ष यांचा जो साधारणपणे डिस्कोर्स कायम राहिलेला आहे आणि त्यांच्या समर्थकांचा, की सगळं काही व्यवस्थित चाललेलं आहे आणि अर्थव्यवस्था सगळी मजबूत आहे, अतिशय वेगाने वाढते आहे, कुठे काही चिंतेचं कारण नाही. आणि विरोधी पक्ष जे आहेत ते उगाचच कुठेतरी काहीतरी आरडाओरडा करतात आणि मग त्याचा पुढचा सगळा जो एस्केलेटेड भाग आहे ते देशविरोधी आहेत, मग देशद्रोही आहेत, इथपर्यंत सगळा तो जातो. त्या पार्श्वभूमीवरती आत्ता काही दिवसांपूर्वी जेव्हा बाबा शॉर्टेज होणार आहे, युद्धामुळे झालेलं आहे असे लोक बोलत होते, तेव्हा फडणवीसांपासून मोदींपर्यंत सगळ्यांनी एका लाईनमध्ये सांगितलं की जे लोक असं काही टंचाई वगैरे असं काही बोलत आहेत, हे सगळं खोटं बोलत आहेत, अफवा पसरवत आहेत आणि यांच्याच विरुद्ध लढायला पाहिजे. आता स्वतः नरेंद्र मोदींनीच आवाहन केलेलं आहे की काटकसर करा. आता पंतप्रधान काटकसर करा सांगतात, ह्याचा अर्थ निश्चित कुठेतरी त्याच्यात कमतरता आहे असं त्यांनी मान्य केलेलं आहे. पण केवळ कमतरता आहे काय, क्रूड तेलाची म्हणा किंवा अन्य कुठल्या आर्थिक मंदी काय येण्याची शक्यता त्यांना वाटत असेल आणि त्यामुळे त्यांनी जर काही विशिष्ट वस्तूंच्या संदर्भाने जर काही काटकसरीचं आव्हान केलं असेल, तर एका देशाच्या प्रमुखाने देशाच्या विशिष्ट आर्थिक परिस्थितीमध्ये लोकांना काटकसरीचं
किंवा काही बचत करण्याचं किंवा अमुक एका प्रकारची निवड करण्याचं किंवा न करण्याचं जर काही आवाहन केलं तर ते मुळातच काही चुकीचं आहे असं मी म्हणणार नाही. त्याचं कारण आता इंदिरा गांधी जेव्हा पंतप्रधान होत्या, त्याच्या आधी लालबहादूर शास्त्री होते, त्या काळामध्ये खूप मोठ्या प्रमाणात अशी आव्हानं युद्ध परिस्थितीत, दुष्काळाच्या परिस्थितीत केली गेलेली आहेत. आणि ती करणं तत्वतः मी चुकीचं आहे म्हणणार नाही, पण हा पण खूप महत्वाचा आहे. सरकार आणि मोदी जी आवाहनं करतायत, ती आवाहनं आणि सरकारचं स्वतःचं वर्तन याच्यामध्ये इतकी विसंगती आहे की या आवाहनाला मी एकतर एका बाजूने काहीशी आधी मान्य न केलेली आर्थिक कोंडी की जी आता मान्य करावी लागते, आणि दुसऱ्या बाजूला दांभिकपणा आणि खोटेपणा या दोन्हीचं मिश्रण आहे असं म्हणेन. किंवा दॅट इंडिकेट्स दिस बोथ द थिंग्स. एका बाजूला खोटेपणा, दांभिकपणा, आणि दुसऱ्या बाजूला यापूर्वी लपवायचा प्रयत्न केलेलं सत्य उघडवणं. असं याचं असं अगदी हेडलाईन सांगायची तर मी याचं मूल्यमापन असं करीन. पण सर, एकीकडे म्हणजे जसं तुम्ही आता म्हणालात की एक स्टेबिलिटीचा दावा नेहमीच केलं गेलेला आणि त्यांनी कॅटेगरिकली केलेलं. कॅटेगरी म्हणजे अगदीच असं ठामपणे की या देशामध्ये तुम्ही काही चिंता करण्याची काहीच गोष्ट नाही, तुम्ही व्यवस्थित अजिबात चाललंय. इतकं सब चंगासी वगैरे त्यांचं ते फेमस हे पण झालं होतं, बरंच प्रसिद्ध झालं होतं ते. पण आपण जागतिक बाजारपेठेतला एक महत्वाचा देश या अर्थानं आपलं जे धोरण आहे त्या धोरणात काय नक्की मेख कुठं बिघडली त्यातली? आता एक तर आपण वन बाय वन जाऊया. इराणवरती इस्रायल आणि अमेरिकेने आक्रमण केलं. इराणमध्ये युद्ध आपोआप सुरू झालेलं नाही, त्यांच्यावरती आक्रमण केलं गेलं. बरोबर. लेट्स प्लेस द नॅरेटिव्ह करेक्ट. बरोबर. आणि रेजिम चेंज, रेजिम चेंज घडवून आणायचा, वाटेल त्या कत्तली हत्या करायच्या वगैरे. बरोबर. याच्यातून एक हुरमुजची परिस्थिती, त्याच्यातून घटलेला पुरवठा, या गोष्टी निश्चितपणे जागतिक पातळीवरती आहेत. त्याच्यात भारताचं धोरण इराणबद्दलचं बरोबर होतं का चूक होतं का आत्ताचा चर्चेचा विषय नाही. ते चूकच होतं, पण तो आत्ताचा चर्चेचा विषय नाही आहे. आता आपण जे मोदींनी जी आवाहनं केलेली आहेत त्याच्यामध्ये वन बाय वन जाऊन बघूया. पहिलं आव्हान त्यांचं काय आहे की परकीय चलन वाचवण्यासाठी सोन्याची खरेदी करू नका. आता सोन्याची खरेदी लोक काय आज अचानक करायला लागलेले आहेत, किंवा सोन्याची खरेदी नेमकी कोण करतं, कशी करतं, याच्या खोलात जाऊन आपल्याला आकडेवारी तपासली पाहिजे. कारण याच्याबद्दलचं माझं मत असं आहे की सोन्याची आयात हा माझ्या मते देशाच्या गळ्याला लागलेला फास आहे. वर्षानुवर्ष हा फक्त भाजपच्या काळात लागलेला आहे असं नाही, आधीपासून लागलेला आहे. भाजपच्या काळात त्याच्याकडे लक्ष द्यायचं नाही असं ठरवलेलं आहे, आणि सगळंच चांगलं आहे याच्यामध्ये हा जो गळफास आहे त्याच्याकडे दुर्लक्ष करू नका, हे धोरण इतके दिवस होतं. त्याचे काही आकडे हे मी सांगतो आणि त्याचा आपण अर्थ लावूया की सोन्याची आयात हा नेमका काय प्रकार आहे, कोण करतं. म्हणजे थोडक्यात माझ्या बोलण्याचा जो अर्थ आहे की जे तुम्ही तात्पुरते उपाय म्हणून सांगताय त्याच्या मागे भारतीय अर्थव्यवस्थेतल्या मूलभूत काही चुका, वेदना, की ज्या वेदना तुम्ही मान्यच करायला तयार नाही, ज्या चुका आहेत तुम्हाला मान्यच नाहीये, त्या या निमित्ताने पुढे येत आहेत असं आपण म्हणूया. म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर एखाद्याला काहीतरी हार्टचं किंवा पोटाचं काहीतरी दुखणं झालं, आता तो वर्षानुवर्ष चुकीचंच काहीतरी जगतोय, खातोय, पितोय, सगळं चुकीचं सगळं करतोय. परंतु एकदा काहीतरी फेल्युअर झालं सिस्टीम एखाद्या शरीरातली की मग लोक विचारायला सांगतात की असं करू नका, तसं करू नका. अरे पण तो वर्षानुवर्ष हेच करत आलेला आहे, त्याच्याबद्दल आपण काय बोलणार का नाही? तर माझ्या मते त्याच्याबद्दल बोलण्याची गरज आहे, त्या मूलभूत धोरणाबद्दल बोलण्याची गरज आहे. आणि त्याच्यातले काही आकडे, विशेषतः या सोन्याच्या बद्दलचे मी मुद्दामून आपल्या श्रोत्यांसाठी सांगतो की हे आकडे सरकार काय मोठमोठे अर्थतज्ञ सुद्धा कधीही कुठे सांगत नाहीत. सगळ्यात पहिला मुद्दा असा की सरकार, आपले मोदी साहेब सांगतायत की सोनं खरेदी करू नका. का करू नका? कारण हे सांगत नाहीत ते की भारतामध्ये जे सोनं नव्याने विकलं जातं त्या म्हणजे नवीन खरेदी विक्री जे होते त्यापैकी 99.99% सोनं आपण आयात केलेलं असतं. म्हणजे प्रॅक्टिकली आपण म्हणू शकतो की भारतामध्ये ज्या सोन्याचा व्यवहार होतो ते सोनं जवळपास 100% आपण आयातच करतो. अच्छा, ही पहिली गोष्ट. बर. पण ते किती करतो?
त्याचाही आकडा सांगतो. परंतु आता पंतप्रधानांच्या विधानापासून सुरुवात करू. पंतप्रधान काय म्हणले की सोनं खरेदी करू नका कारण ते आयात करायचे, परकीय चलन वाचवायचे. अरे पण तुम्ही सोन्याच्या आयातीवरती जो 15% कर होता 22 सालापर्यंत, तो तुम्ही स्वतः कमी करून 6% आता आणलेला आहे. बरोबर. स्वतःहून. मग हा 6% तुम्ही कर का आणलात? जर तुम्हाला सोनं लोकांनी खरेदी करू नये असं वाटतं, बरोबर. जर तुम्ही 15% कर लावलेला आहे की ज्याच्यामुळे सोनं थोडंसं महाग होतं आणि मग लोक खरेदी करत नाहीत, तर तुम्ही 6% का केलात याचं उत्तर हे त्यांनी द्यायला पाहिजे. आणि गेल्या 2 वर्षातली गोष्ट आहे. आणि त्याच्यात पुन्हा म्हणजे त्याच्यातही 2 टप्प्यात अजून कमी केलेला आहे, म्हणजे तो 5% आलेला आहे. म्हणजे आता याचं कारण काय सांगतात ते? कारण असं सांगतं की स्मगलिंग होतं सोन्याचं. आता सोन्याचं स्मगलिंग होतं. सोनं खरेदी करण्यामुळे, आयात करण्यामुळे देशाचा काहीही फायदा होत नाही. एक पहिला आपण गोष्ट लक्षात घेऊया. आकडेवारी मी सांगतो आणि त्याच्यानंतर हे मुद्दे सांगतो. आपण लक्षात घेऊया 2000 साधारणपणे 14-15 पासून 26 पर्यंतचे जर आकडे आपण पाहिले तर साधारणपणे सरासरी 800 टन सोनं आपण दरवर्षी परदेशातून आयात करतो. 800 टन. 1 टन 1000 किलोचा असतो. बरोबर. आता 800 थोडक्यात म्हणजे 8 लाख होतील ते. 8 लाख किलो सोनं आपण दरवर्षी आयात करतो. बरोबर. तर कोण खरेदी करत आहे? एकूण आयातीची किती टक्केवारी होते? आकडा महत्वाचा आहे. एकूण भारताची सगळी आयात जर तुम्ही पाहिल्यात, कम्प्लीट इम्पोर्ट बिल ऑफ इंडिया इन्क्लुडिंग एव्हरीथिंग, तर त्याच्या साधारणपणे 7 ते 9%, अप्रॉक्सिमेटली 8.5-9%, सध्याच्या काळात 9% इतकं इम्पोर्ट बिल फक्त सोन्याच्या आयातीचं आहे. आणि याच्या तुलनेत जर तुम्ही क्रूड तेलाचं पाहिलं तर साधारण 17-18 ते 25 एखाद्या वर्षात जास्त होऊ शकतं, ही रेंज आहे. म्हणजे नंबर 2ची आयात परकीय चलन आपण सोन्याच्या आयातीवरती खर्च करतो. काय फायदा आहे त्याचा? म्हणजे आता कोणी म्हणेल की जगातले सगळ्यात जास्त प्रायव्हेट होल्डिंग जे आहे सोन्याचं, दरडोई सोनं किंवा खाजगी व्यक्तींनी होल्ड केलेलं सोनं आहे भारतामध्ये, ही अभिमानाची गोष्ट. आता ही कशाला अभिमानाची म्हणायची मला माहिती नाही. माझ्या गळ्यात आता हल्ली ते सोन्याचे चेनवाले लीडर्स खूप निघालेले आहेत. ते बैलासारख्या अशा, म्हणजे ते बैल असतात अशा अर्थाने नाही, त्या माळा बैलासारख्या असतात, ते घेऊन फिरत असतात. सोन्याची कडी अशी मोठी, आणि आमच्या पैशाने आम्ही घालतो. अरे तुमच्या पैशाने तुम्ही घालता, परंतु परकीय चलन देशाचं जातं. आणि जर तुम्ही भारताचं आयात निर्यातीतली जर तफावत पाहिलीत, म्हणजे त्याला करंट अकाउंट डेफिसिट म्हणतात. मग फक्त आयात निर्यात नाही, त्याचा इतर काही गोष्टींचा समावेश होतो. पण तांत्रिकता सोडून द्या. करंट अकाउंट डेफिसिट ज्याला म्हणतो, ते करंट अकाउंट डेफिसिटच्या दृष्टीने विचार केला तर साधारणपणे जेवढं आपण सोनं आयात करतो त्याच्यापेक्षा कमी आपलं करंट अकाउंट डेफिसिट आहे. थोडक्यात जर सोनं आयात झालं नाही किंवा त्याच्या निम्म्यावर आलं तर आपल्या देशाला करंट अकाउंट डेफिसिट राहणार नाही. अच्छा. करंट अकाउंट डेफिसिट राहिलं नाही तर आपल्याला जे आंतरराष्ट्रीय अनेक तडजोडी कराव्या लागतात केवळ परकीय चलन कसंही करून मिळवण्यासाठी, ते आपल्याला कराव्या लागणार नाही. इतर देशांचे हातपाय धरावे लागतात, ते लागणार नाही. स्टॉक मार्केटवरती जुगार खेळणाऱ्या कंपन्यांना वाटेल त्या सवलती कॅपिटल गेन्स टॅक्समध्ये द्याव्या लागतात, त्या द्याव्या लागणार नाहीत. भारताचं कर उत्पन्न जे मोठ्या प्रमाणात या कंपन्या राजरोसपणे कायदेशीररित्या बुडवतात, भारतात प्रचंड मोठ्या प्रमाणात ब्लॅक मनी तयार होऊन तो परदेशात जाऊन तो भारतात येतो. हे जे सगळं मनी लॉन्ड्रिंग, राऊंड ट्रिपिंग ऑफ मनी, जे सगळं सहन करावं लागतं देशाला, ते करंट अकाउंट डेफिसिटमुळे सहन करावं लागतं. आणि हे करंट अकाउंट डेफिसिट बंद होईल नाही, त्याच्यावरती पैसे राहतील फॉरेन एक्सचेंज, जर सोन्याची आयात बंद झाली तर. सोन्याच्या आयातीचा तो म्हणला की बाबा सगळ्यांकडे सोनं जास्त आहे, ह्याचा देशाला काय फायदा आहे? देशाला म्हणजे देशाच्या अर्थव्यवस्थेला काय फायदा आहे? साधा आपण विचार करू. सोनं म्हणजे काय? मी बचत करतो. मी सोनं घेतलं म्हणजे माझ्या खिशातले पैसे कुठेतरी गेले, शेवटी ते कुठे गेले? परदेशात जाणार. हे जर सोन्यामध्ये जर मी आता गुंतवणूकच आहे ना एका प्रकारे. सोन्याचं काय करतो मी? सोनं तर खात नाही मी. त्या सोन्यापासून नवीन काय निर्माण होतं का? नवीन काय ॲसेट तयार होते का? नवीन काय उत्पादन होतं का? काही होत नाही. सोन्याचा दागिना करणारा जो माणूस आहे त्याला रोजगार मिळतो, तुझा दागिन्यात लोक घालत नाहीत पैसे. आता पुढचा मुद्दा, हे जे सोनं आयात होतं ते सोनं जे खरेदी करणारे आहेत ते दागिन्यांसाठी घेणारे, हा त्यातला एक वाटा आहे फक्त.
त्यातला मुख्य वाटा हा काळा पैसा लपवण्यासाठी, जे दागिन्याची कलाकुसर करायची आणि ते आम्हाला घालायचे, हे किरकोळ आहे. मुख्य आहे सोन्याचे बार्स, सोन्याची बिस्किटं. याच्यामध्ये हे पैसे ठेवले जातात, साठवले जातात आणि त्याला ती गुंतवणूक समजतात की बाबा भ्रष्टाचाराचा पैसा ठेवायचा कुठं, कमी जागेत सगळ्यात जास्त कुठं कसा राहील, सोन्यात ठेवा. तेव्हा भ्रष्टाचाराचा पैसा, कर बुडवलेला पैसा हा साठवायचा मार्ग म्हणजे सोनं आहे. आणि त्यातलं अगदी किरकोळ थोडंसं सोन्यावरती प्रोसेस करून दागिने निर्यात होतात. कोणी लगेच त्याचं कारण सांगेल. एकूण निर्यातीमध्ये त्याचा वाटा 1 ते 1.5% आहे, बरं. सोन्याच्या दागिन्यांचा. अच्छा. त्याच्यामुळे ते कारण नाही. आपल्या आयातीमध्ये 7 ते 8% 9% आहे, परंतु निर्यातीमध्ये 1 ते 1.5% आहे. त्याच्यामुळे निर्यातीसाठी त्याचा उपयोग नाही, फारसा काहीच उपयोग नाही. देशांतर्गत कुठलीही उत्पादनाची ऍक्टिव्हिटी त्याच्यामुळे सोन्याचे दागिने घडवणे हे जर वगळलं तर काही त्याच्यातनं नवीन निर्माण होत नाही. पण हेच पैसे कोणी म्हणतो रोजगार, त्यांचा ते कारागिरांचा रोजगार. बरोबर. अरे जर हे 8% आपल्या राष्ट्रीय उत्पन्नाच्या जवळजवळ म्हणजे सोन्याच्या राष्ट्रीय उत्पन्नाचा जर तुम्ही वाटा काढलात चालू म्हणजे सोन्याची जी आपण हा जो 7% आपल्या इम्पोर्ट बिलाचा वाटा आहे, त्याचं जर आपण एकंदर राष्ट्रीय उत्पन्नाचे असलेलं प्रमाण उत्पादन काढून जर सगळं हां. काढलं तर ही प्रचंड मोठी बचत जी सोन्यामध्ये लॉकअप राहते, ती जर उत्पादक कामांमध्ये गेली तर त्याच्यामधून कितीतरी पट जास्ती प्रमाणात रोजगार तयार होईल. पण सर आता असं जे एकूण आकडेवारीवरच बोलायचं झालं तर असं एक आकडेवारी बघितली मी की जवळपास 50 लाख लोकांचा रोजगार हा सोन्याच्या रिलेटेड, सोनं आणि रिलेटेड उद्योगांमध्ये आहे. तर मग आता ठीक आहे की आता हे धोरण फसलेलं आहे, पण हे काय आज फसलेलं नाहीये, हे एका कालखंडात, मोठ्या कालखंडात तयार झालेला सेक्टर आहे. मग आता या क्षणी अचानक तो बदल कसा करता येईल का हे? नाही म्हणून तर म्हणलं ना की मी आज हे सोन्याच्या आयातीचं संकट आज आलेलं आहे असं माझं म्हणणं नाही. हे अनेक वर्ष चालू आहे. परंतु जर सरकारची इच्छा असेल तर सरकार कणखरपणाने निर्णय घेऊ शकतं. आणि ह्याच्यासाठी मी उदाहरण देईन, 1962 ते 1990 पर्यंत आपल्या देशामध्ये सुवर्ण नियंत्रण कायदा होता. अच्छा. की ज्या वेळेला म्हणजे अगदी सुरुवातीला त्यावेळेला पंतप्रधान नेहरू, नंतर लालबहादूर शास्त्री, नंतर इंदिरा गांधी हे पंतप्रधान त्यावेळेस ज्या वेळेला होते आणि त्याच्यानंतर सुद्धा ते धोरण 90 सालापर्यंत चालू होतं की तुम्हाला सोनं एका मर्यादेपेक्षा जास्त स्वतःकडे ठेवता येणार नाही. म्हणजे बार या स्वरूपामध्ये, दागिने या स्वरूपामध्ये ठेवता येईल, पण त्याची एक मर्यादा होती. पण त्याला मर्यादा नाही. तुम्ही दागिने या स्वरूपात ठेवलं आणि त्याच्याकडे तुमच्या रिसिट्स असल्या तर त्याचा प्रश्न नव्हता. म्हणजे कशा करता, तर सोनं आयात करावं लागतं आणि प्रचंड सोन्याला लोकांचं काय म्हणतात निवड आहे, सोन्यावरती त्यांचा भर आहे. आणि हे देशाच्या दृष्टीने देशाच्या परकीय चलनाला लागलेली गळती आहे. ह्या सोना आयात हा देशाच्या अर्थव्यवस्थेला लागलेला फास आहे. हे जर लक्षात घेतलं तर त्यावेळेला युद्ध परिस्थिती, दुष्काळाची परिस्थिती या कारणामुळे हे करावं लागलं. परंतु नंतर स्मगलिंग वाढलं. आता स्मगलिंग जर तुम्ही थांबवू शकत नसाल तर मग या न्यायाने मग काय सगळ्या बेकायदेशीर गोष्टी कायदेशीर करून टाका. तर सोन्याचा एक परंपरागत काहीतरी कल्चरल व्हॅल्यू आहे म्हणून ते चालू ठेवायचं, ह्याला कोणताही अर्थ नाही. आणि मी पुन्हा सांगतो, एखादं मंगळसूत्र करायचं, काहीतरी स्त्रीधन म्हणून दागिने करायचे, याला लागणारं सोनं खूप किरकोळ आहे. अच्छा. ही एवढी आयात करण्याची गरज नाही. सुवर्ण नियंत्रण कायद्यामध्ये बसू शकतं आणि त्याच्यात सवलती होत्या. ठीक आहे. तेव्हा हे पंतप्रधानांचं जे बोलणं आहे हे पूर्णपणे दुटप्पी आहे. त्यांनी सोन्याच्या आयातीवरती आयात ड्युट्या बंद केल्या, कमी केल्या, त्यांनी निम्म्यापेक्षा खाली आणल्या आणि लोकांना सांगते सोनं खरेदी करू नका म्हणून. काय चेष्टा लावली तुम्ही लोकांची. बरोबर. म्हणजे सरकारच प्रोत्साहन देत सरळ असेल क्लिअर प्रोत्साहन देते. तर मग असं अपील करून काय, आव्हान करून काय होणार आहे तर हा झाला सोन्याचा भाग. आपण मला वाटतं पुढच्या एका महत्वाच्या गोष्टीकडे जाऊया, ते म्हणजे इंधन. आपण इंधनाचा क्रायसिस आपण मागच्या बऱ्याच काळात आता हे त्याला परत इराण आणि याच्याबद्दल जोडलं जातं, इराण इस्रायल संघर्षाशी जोडलं जातंय. पण मुळात एक धोरण म्हणून जेव्हा आपण आंतरराष्ट्रीय पॉलिसीचा हाताळणी म्हणतो ज्याला, त्या हाताळणीमध्ये काय फसल्यासारखं वाटतंय का की अशा प्रकारे आपल्या देशाची जी एनर्जी सिक्युरिटी आहे, इंधन सुरक्षितता आहे, ती सिक्युअर करता आलेली नाही.
ते त्याच्याबद्दल व्यवस्थित नियोजन करता आलेलं नाही. असं त्याचा अर्थ होतो का याचा संकट? माझ्या मते ह्याच्यामध्ये 2-3 अर्थ होतात. हां. एक तर आपला अतिशय मोठा असा भर हं. जो आयात इंधनावरती आहे, हा कमी करण्यामध्ये आपल्याला अजिबात यश आलेले नाहीये. म्हणजे 80% 85% हे प्रमाण गेले कित्येक वर्ष तेच आहे आणि त्याच्यात कुठलाही बदल आपण करू शकलो नाहीये. आणि याच्यामध्ये एक महत्त्वाचं कारण आहे की तुमच्या जो मिळणारा मध्यम वर्ग आहे, म्हणजे ॲफ्लुएंट क्लास किंवा ॲस्पायरिंग क्लास ज्याला म्हणतात, त्या क्लाससाठी तुम्ही आज ॲस्पिरेशन कशाचं ठेवलेलं आहे आणि कशाचं आकर्षण निर्माण केलेलं आहे, तर माझी खाजगी गाडी पाहिजे. ज्या खाजगी गाडीमध्ये बसून एक मनुष्य जो रेल्वेने अर्ध्या तासात पोहोचला असता, तो 1.5 तास गाडीमध्ये AC लावतो पुन्हा गाडीमध्ये एक, आणि गाडी चालवत नाही तो 1.5 तास त्याच्या कामाच्या ठिकाणी, येताना 1.5 तास येतो. आणि याला मग आता रविवारी कुठेतरी सुट्टीच्या दिवशी त्याला बाहेर जायला पाहिजे, कारण कार एवढी घेतली तर चालवायची कुठं? चालवायची. कारण आपल्या देशामध्ये कार विक्रीला उत्तेजन आहे, हां. पण कार चालवायला रस्ते लागतात हो. याचं सामान्य ज्ञान आपल्या नियोजनकारांना अजिबातच नाही. म्हणजे त्यांना वाटतं की कार हवेत चालते म्हणून. आणि पार्किंगचा सुद्धा पार्किंग लागतं आणि मुख्य म्हणजे चालायला, चला चाकं असतात ना, ती रस्त्यावरनं चालते, त्याला रस्ते लागतात हो. आणि त्याला क्षेत्रफळ लागतं. त्याची अजिबातच कल्पना पंतप्रधानांपासून ते शेवटच्या नियोजनकारापर्यंत कोणालाही नाही आहे. बरं. त्याच्यामुळे आपण काय करतोय की वाहतुकीचा जो सगळ्यात चुकीचा, सगळ्यात इंधन खर्चिक, सगळ्यात प्रदूषणकारी, सगळ्यात वेळखाऊ, सगळ्यात अपघातप्रवण आणि देशाच्या रिसोर्सेसचा नाश करणारा आणि रोजगार निर्मितीसाठी सुद्धा अजिबात पुरेसा सक्षम नसलेला असा रस्ता वाहतुकीचा पर्याय आपण या उच्च मध्यम वर्गाच्या आणि श्रीमंतांच्या सोयीसाठी निवडलेला आहे. कशाच्या ऐवजी? तर रेल्वेच्या ऐवजी. लक्षात घ्या, भारतामधून ब्रिटिश गेले त्यावेळेला भारतामध्ये 55,000 किलोमीटर्स लांबीचे रेल्वे मार्ग होते. आता भारतामध्ये ही संख्या 72,000 किलोमीटर आहे. किती वर्षानंतर? 75 वर्ष झाली. बरोबर. आता किती भर घातली आपण? म्हणजे ब्रिटिश काळात 1 किलोमीटरचा रेल्वे मार्गाला केवढं अवघड तंत्रज्ञान, म्हणजे काहीच नव्हतं तंत्रज्ञान, बरोबर. सगळं फिजिकल करावं लागत होतं. आपण रेल्वे मार्गाचा विचारच करायला तर आपल्याला समृद्धी महामार्ग पाहिजे, शक्तिपीठ महामार्ग पाहिजे आणि 8-8 पदरी हे करून, आणि पुन्हा त्याच्यावरती सुट्टीचे दिवस आले की त्या ज्या खर्चामध्ये हा शक्तिपीठ महामार्ग म्हणा किंवा समृद्धी महामार्ग, आता समृद्धी महामार्ग उदाहरण घ्या, 1,21,000 कोटी रुपयाचं बजेट आहे. तुम्ही जर नवीन रेल्वे मार्ग टाकलेत, म्हणजे हायस्पीड म्हणत नाही, बुलेट ट्रेन बद्दल नाही बोलत मी, बरोबर. तर तो त्याच्या 1/4 खर्चापेक्षा कमी खर्चात स्टेशनापासून सगळं बांधून होईल. बापरे. इतका त्याचा कमी खर्च बरोबर. आहे. हां. परंतु त्याच्यामध्ये रेल्वेमध्ये एक कार उत्पादक आहेत जे वर्ल्ड स्टँडर्ड आहे, स्टँडर्ड ऑफ लिव्हिंगचं एक जे प्रोजेक्शन आहे, ती स्वतःची गाडी, 3 माणसं, यशस्वीता. यशस्वीता, हां. तथाकथित ॲफ्लुएंट स्टाईल ऑफ लाईफस्टाईल, ह्याच्यामध्ये ते बसत नाही किंवा आपण बसवावं अशा प्रकारचं रेल्वेचा विकास पण केलेला नाही. आपण रेल्वे कुठल्या याला आणून ठेवलेली आहे की एकतर जिथं भिकाऱ्यांना निश्चितपणे आश्रय मिळतो असं एक ठिकाण म्हणजे रेल्वे स्टेशन किंवा प्लॅटफॉर्म. ज्यांना फुकट प्रवास करायचा आहे किंवा अगदी जे बेगर, क्लोज टू बेगर अवस्थेमध्ये आहेत, ज्यांनी प्रवास करायचा ते म्हणजे रेल्वे. असं इक्वेशन आपण गेले अनेक वर्ष बसवलेलं आहे. आणि आता त्याला पर्याय थोडासा काय काढला आहे, तर हाय क्लास ट्रेन्स की ज्या इंटरनली अतिशय चांगल्या आहेत, पण स्टेशनांचं काय करणार? आणि रेल्वे मार्ग नाहीत ना, मार्ग तर तुम्ही नवीन करणार नाही, अगदी किरकोळ वगळता. त्याच्यामुळे इंधनावरचा जो खर्च आहे, लक्षात घे, रेल्वे ही रोडपेक्षा कमीत कमी 20 पट स्वस्त पडेल इंधनाच्या बाबतीत. बरोबर. एफिशियंट. सगळ्या विचार केला तर त्याचा स्पीड, त्याचा वेळ आणि पर किलोमीटर इंधन खर्च, एफिशियन्सी त्याची. बरोबर. अपघाताच्या बाबतीत तर माझ्या मते 70-80 पट फरक पडेल अगदी. अपघात प्रवणता. अगदी. आणि एकूणच आणि म्हणजे टायर मेंटेनन्स आला त्याच्यामध्ये, इंजिनाचं देखभाल आणि रोजगार प्रचंड जास्त आहे. म्हणजे हो. त्याचा डिस्पर्शन इफेक्ट जो आहे की तुम्ही एक रेल्वे काढली तर इथलं दूध तिथं जाईल, इथलं धान्य तिथं जाईल, इथली माणसं तिथं सहजरीतीने येऊ जाऊ शकतील, माल कमी वेळात जाऊ शकेल, जास्त रिलायबली जाऊ शकेल. म्हणजे इकॉनॉमी शहरीकरण न होता ग्रामीण भागातली इकॉनॉमी विकसित होऊ शकेल. पण सर, आता हे खूप लांब टप्प्याचं राजकारण झालं, खूप धोरणात्मक गोष्टींवर बोलतोय आपण. पण आता हे असं आहे, आता आहे आपल्याकडे एक मोठं ऑटोमोबाईल सेक्टर,
वाहनांचं जे सेक्टर आहे ते प्रचंड मोठं आहे आणि पुणे उदाहरणार्थ त्यातलं एक महत्त्वाचं केंद्र आहे. इथं टाटा आहे, Volkswagen आहे, अशा बऱ्याच कंपन्या आहेत इथं ऑटोमोबाईल उत्पादक आणि पुन्हा एकदा त्याच्याशी निगडीत रोजगार आणि त्याचं एक मोठं क्षेत्र आहे. आणि आपण बघतो की अशा प्रकारचे संकेत जेव्हा येतात वरून, तेव्हा आपोआप यातलं इन्व्हेस्टमेंट गुंतवणूक कमी होते, शेअर्स पडतात, रोजगाराच्या म्हणजे ले ऑफ वाढतील. मग आता या गोष्टींना धोरणात्मकरित्या सरकार कसं हाताळतंय असं वाटतंय तुम्हाला? सरकारचा दृष्टिकोन अजिबातच त्याला पूरक नाहीये. हां. आणि कधीतरी क्रायसिसच्या काळातच हं, आपल्याला नवीन धोरणात्मक निर्णय घ्यायला शिकता येतं. हं, हा आपण धडा कधीतरी घेतला पाहिजे. हं, म्हणजे आता हॉस्पिटलमधला रोजगार बंद होतो म्हणून लोकांनी आरोग्यदायी जीवन जगू नये असं कोणी म्हणेल का? की हॉस्पिटलमधला रोजगार जाईल हं, किंवा पोलिसांचा रोजगार जाईल म्हणून चोरांनी चोऱ्या करत राहिल्या पाहिजेत. हं, हे म्हणणं जेवढं मूर्खपणाचं आहे तेवढंच हे Volkswagen किंवा या ऑटोमोबाईल इंडस्ट्री मधला रोजगार राहावा हां. म्हणून रेल्वे विकसित केली जाऊ नये किंवा त्याला अग्रक्रम देऊ नये किंवा पब्लिक किंवा ट्रान्सपोर्ट. पब्लिक ट्रान्सपोर्टला देऊ नये असं म्हणण्यासारखं आहे. जरूर त्याचा काहीतरी शॉर्ट टर्म परिणाम होईल. म्हणजे आम्ही त्या क्षेत्रामध्ये संघटना चालवतो, पण मी असं म्हणतो तिथं प्रचंड प्रमाणात दुसरीकडे रोजगार तयार होईल. हं, इतका रोजगार तयार होईल की माणसं कमी पडतील. हं, इतका रोजगार तयार अख्खा देश एका अर्थव्यवस्थेमध्ये खऱ्या अर्थाने एका युनिटमध्ये येईल. इकडून तिकडे फास्ट व्यवहार होऊ शकते. तेव्हा हे क्रायसिसच्या वेळेस होत असतं असं. हं, एखादा हार्ट अटॅक घेऊन गेला ना की माणसाची सगळीच लाईफस्टाईल नुसती बदलते असं नाही, त्याचं पाहून त्या वयोगटातल्या इतरांची पण बदलते. हे असं आपण कधी शिकणार आहे का नाही हा खरा प्रश्न आहे. आणि ते काही न बोलता एक काहीतरी तात्पुरता क्रायसिस आलेला आहे म्हणून तो मॅनेज करण्यापुरतं बोलणं आणि त्यालाच स्वदेशी आणि त्यालाच राष्ट्रहित असं म्हणणं म्हणजे स्वतःची फसवणूक आहे. हं. तिसरा एक महत्त्वाचा मुद्दा घेऊ आणि आपण मग दुसऱ्या मुद्द्यांकडे जाऊ, की तेल, खाद्यतेल जे आहे, त्याच्याबद्दलचा हा जो काटकसरीचं आव्हान आहे, ते काही समजण्याच्या गोष्टीतलं नाही. कारण आपण कृषी क्षेत्र आपल्या अभिमानाने आपण मिरवत आलेलो आहे. स्वयंपूर्णता वगैरे शब्द आपण वापरत आलेलो आहोत आणि आपलं एक धोरण राहिलेलं आहे सेल्फ सफिशियन्सीचं. असं असताना म्हणजे आपण इतक्या जास्त प्रमाणात तेलबिया आणि याचं उत्पादन करत असताना खाद्यतेलाची काटकसर करायचं कारण काय? खाद्यतेलाचा मोठा जो इतिहास आहे हां, ते 2 मिनिटं मला जायला हां. पाहिजे. आजची परिस्थिती अशी आहे हं, की देशामध्ये साधारणपणे जेवढं आपल्याला खाद्यतेल लागतं हं. त्याच्यापैकी 60 ते 65% खाद्यतेल आपण आयात करतो. शरमेची गोष्ट आहे पण हे वास्तव आहे. बरं. साधारणपणे 1970 पर्यंत आपण या बाबतीत स्वयंपूर्ण होतो. अच्छा. परंतु त्याच्यानंतर परिस्थिती बदलायला लागली. हं, त्याच्यानंतर तेलबियांच्या उत्पादनासाठी जो काही थोडंसं उत्तेजन द्यायला पाहिजे तर न दिल्यामुळे अशी परिस्थिती निर्माण होत गेली की आपण 85 पर्यंत फार मोठ्या प्रमाणात परावलंबित्व आलं. मग त्यामुळेच आपल्याला माहिती आहे की डालडा. त्या डालडा असेल की वनस्पती तेल वगैरे 73, 75, 80 या काळामध्ये नवनिर्माण आता गुजरातमधलं आंदोलन चिमणबाई पटेल यांच्या विरुद्ध झालेलं आंदोलन ते तेलाच्या काळ्या बाजार बंद झालं होतं कारण ते रेशनवरती होतं. कारण मुळामध्ये टंचाई निर्माण झाली. 85 नंतर जेव्हा राजीव गांधी आले सत्तेवरती तेव्हा त्यांनी खाद्यतेलांच्या तेलबियांच्या उत्पादनासाठी उत्तेजन द्यायला सुरुवात केली. आणि साधारणपणे ते गेले त्यावेळेला 93-94 पर्यंत आपण पूर्णपणे स्वयंपूर्णता प्राप्त केली. बरं. जवळजवळ 10 वर्षामध्ये 8-9-10 वर्षामध्ये. हं, परंतु 94 साली पुन्हा आयातमुक्त धोरण हं, तथाकथित जागतिकीकरणाच्या नावाखाली हं, इंडोनेशियामधलं मलेशियामधलं जे पाम ऑइल आहे हं, ते आयात करायचं धोरण हे आपण हं. स्वीकारलं म्हणजे मान्यता दिली त्याला. हं. आणि 2000 पासून आता अटल बिहारी वाजपेयी भाजपचं सरकार होतं तेव्हा तर त्यांनी फ्लडगेट्सच ओपन केले. हं, आणि 93 ते 2000 जी चांगली परिस्थिती तुलनेने बरी परिस्थिती होती ती परिस्थिती ऑलमोस्ट स्वयंपूर्णता ती बदलली आणि 2000 सालापासून आपण रिव्हर्स टर्न घेतला आणि आज आपण 65% आयातीच्या पर्यंत आलेलो आहोत. त्याच्यात अनेक आपला ज्यांना स्वदेशी बोलायचं आहे त्यांनी म्हणजे हॉट प्रेस आणि कोल्ड प्रेस. हं, देशी तेल कोल्ड प्रेस ऑइल असतं हं. घाण्यातून. घाण्यातून जे निघतं ते. बरोबर. तर त्याला उत्तेजन नाही आपल्याला म्हणजे देशी म्हणतो तेव्हा सगळं कोल्ड प्रेस नाहीये. हं,
हो, तो सगळा आणखीन तांत्रिक तपशील आहे. मुद्दा असा आहे की तेल बियांना उत्तेजन देण्याचं धोरण सरकारने घेतलं तर हा प्रश्न येणार नाही. पण आज याचा क्रूड तेलाच्या काय काय संबंध आला? 65% आयात करतो. 65% आयात करतो, त्याच्यामुळे तिथल्या किमतींवरती आपण अवलंबून आहे. तिथल्या किमती कशावरती अवलंबून आहेत? कारण क्रूड तेलाची टंचाई निर्माण झाल्यामुळे त्या देशांनी, इंडोनेशिया, मलेशिया वगैरे, त्यांनी बायोडिझेलकडे कन्व्हर्जन करायला सुरुवात केली. म्हणजे त्यांची जी जमीन आहे तिथली, त्या जमिनीमध्ये त्यांनी बायोडिझेलचं उत्पादन करण्याच्या दृष्टीने त्यांनी त्यांचे रिसोर्सेस वळवले. तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये खाद्यतेलाच्या किमती वाढत आहेत. म्हणजे आयातीसाठी जो खर्च येतो पुन्हा फिजिकली वाहतुकीसाठी, तो एक दुसरा मुद्दा आहे. त्याच्यामुळे खाद्यतेलाच्या देशातल्या किमती वाढणार. मग आमच्या सरकारचं धोरण काय? तहान लागली की विहीर खाण्याची. म्हणजे मोदी काय आणि त्यांचे अंधभक्त काय, त्यांना विचार करण्याचा प्रश्नच येत नाही. ते राष्ट्रवादी आहेत हे निष्कर्ष जो ठरलेला आहे तो वेगवेगळ्या पद्धतीने ते काढत राहतात. त्यातला आशय असो नसो याचा काही संबंधच नाही त्यांच्याशी काही. आता राष्ट्रहिताचा असं आहे की तेल बियाचं उत्पादन वाढवण्यासाठी प्रचंड उत्तेजन दिलं पाहिजे. पण ते जोपर्यंत अदानी अंबानींच्या धोरणात बसत नाही तोपर्यंत ते देणार नाहीत. आता अदानी सुद्धा खरं म्हणजे खाद्यतेलात आहेत, पण तरी ते होत नाही. आणि एक मुद्दा, दुसरा एक मुद्दा लोकांच्या सवयीचा पण आहे. आज दर डोई आपलं जे तेलाचं कन्झम्पशन आहे ते साधारणपणे एक 30 वर्षापूर्वी वार्षिक 9 किलो होतं. आता ते 23 किलोपर्यंत वाढलेलं आहे. बापरे. आता याच्यामध्ये आपल्या खाण्याच्या सवयी वगैरे हा सुद्धा भाग आहे, पण तो सांस्कृतिक भाग आहे. त्याला काय डायरेक्टली सरकारला तुम्ही जबाबदार धरू शकत नाही. दोन्ही तिन्ही अंगाने लॉंग टर्म उपाय पाहिजेत. म्हणजे पुन्हा पुन्हा आपण एकाच मुद्द्यावरती येतोय. हे शॉर्ट टर्म क्रायसिस जे आहेत त्या शॉर्ट टर्म क्रायसिसला तुम्ही पुरे पडू शकणार नाही. इट्स एन अपॉर्च्युनिटी. तुम्हाला लॉंग टर्म बदल करावे लागतील. पण सर, म्हणजे आता हे तेलाबद्दलचं जेव्हा आपण बोलतो आणि पाम तेलाचा विषय निघाला, आता पाम तेलाचा इंडोनेशियामध्ये काय परिणाम झालाय पर्यावरणावरती, हा एक मोठा संशोधनाचा अगदी बरोबर आहे. अतिशय भयंकर तेल आहे ते. बरोबर. पण आता असे जे पर्यावरणवादी आहेत तुमच्या माझ्यासारखे नतद्रष्ट, तर मोदी सरकारने पाम तेलाचं एक धोरण अनाऊन्स केलं होतं. तर त्याचं प्रत्यक्षात काय झालं माहित नाही, की भारतात पाम तेल आपण तशा प्रकारची मोठी लागवड करायला पाहिजे. तर तुमच्यासारखे नतद्रष्ट पर्यावरणवादी म्हणणार की मग आता तुम्ही पाम तेल पण लावू नका. आता असं आहे की अगदी बरोबर आहे की पाम तेल याचं शुद्धीकरण जे आहे, प्रोसेसिंग, हे नेसेसरी हॉट प्रेस करावं लागतं. हॉट प्रेसच्या पद्धतीनं करावं लागतं. हॉट प्रेसच्या पद्धतीने केलं की त्याच्यामध्ये ज्या प्रकारचे फॅट्स म्हणा, ज्या प्रकारचे इन्ग्रेडियंट्स, केमिकल्स वापरावे लागतात आणि जे काही गोष्टी रॅडिकल जे त्यातनं येतात ते आरोग्याला हानिकारक आहेत. पण कोल्ड प्रेसमधून तसं होत नाही. त्याच्यामुळे तुम्हाला पाम तेलापेक्षा जे आपली परंपरागत तेलबिया आहेत ते अत्यंत चांगले आहेत. त्याच्यासाठी शेतकी धोरण बदलावं लागेल. त्यांना खरेदीची मोठी किंमत द्यावी लागेल, तर ती शेतकऱ्यांना परवडू शकेल. म्हणजे पुन्हा प्रश्न आला शेतीशी, शेतकऱ्यांशी आणि शेतीमालाच्या भावाशी. म्हणजे एक प्रश्न दुसऱ्याशी असा कनेक्ट होतो. अशा पद्धतीने टोटल धोरणात्मक पॅकेज बदलण्याची ही एक संधी आहे. एवढंच मी म्हणतो. आणि तात्पुरतं बोलायचं झालं तर रेशनिंग करावं लागेल, नियंत्रण आणावं लागतील. तुम्हाला खुल्या बाजारामध्ये काही गोष्टीचं नियंत्रण करावं लागेल आणि ही गोष्ट गरिबांना समोर ठेवून करावी लागेल. सर, पण हे तुमचं समाजवादी हे झालं, बाजारात हस्तक्षेप करण्याचं धोरण कसं चालेल सर? नाही, तोच तर प्रश्न आहे. बाजारात समाजवादी हे नाहीये, हे गरीबवादी धोरण आहे आमचं. जर तुम्ही गरीब या देशात अस्तित्वात नाहीत आणि असले तर त्यांना विकत घेण्यासाठी, मतदार म्हणून विकत घेण्यासाठी जी लाच आम्ही लाडक्या बहिणी वगैरे या नावाने जी देतो ती सोडली तर ते आमच्यासाठी अस्तित्वात नसतात. ते रेल्वेच्या थर्डला, ज्याला आपण सेकंड म्हणतो, त्यांनी प्रवास करतात. ते कुठेही कसेही राहतात जगतात. आमच्या AC मध्ये त्यांचा वावर नको असं ज्यांचं राष्ट्रीय धोरण आहे त्यांना हे शिव्या देण्यासाठी कुठलं तरी योग्य धोरण वाटणार. परंतु हेच खरं जनवादी धोरण आहे. शेवटचा प्रश्न सर, की याचे जे राजकीय पैलू आहेत, म्हणजे आता तुम्ही धोरणात्मक पातळीवर बघितलं तर अगदी काँग्रेसपासून ते भाजपच्या मिक्स सरकारांच्या धोरणांचा हा परिपाक आपल्याला म्हणता येईल. पण आत्ताचं जे सरकार आहे त्या सरकारची काही जबाबदारी किंवा आन्सरेबिलिटी ह्याच्यामध्ये येते का?
ती कशी येते? आणि दुसरी गोष्ट, सरकारचा जो व्यवहार आहे, वर्तन व्यवहार आहे, की आपण एकीकडे उपदेश करतोय जनतेला, की तुम्ही सगळी तुमची सामान्य जगण्याची जी गोष्ट आहे त्याच्यात काटकसर करा. मात्र या घोषणेनंतर सुद्धा जवळपास 3 रोड शो नरेंद्र मोदींनी स्वतः केलेले आहेत. भाजपचे वेगवेगळ्या राज्यांमध्ये उत्सव, रोड शोज आणि उद्घाटनं हे सुरूच आहे. आणि महाराष्ट्रात आपण बघतोय, की जसं तुम्ही म्हणालात, की धोरणात्मक पातळीवरती गाड्या वापरू नका, पण आम्ही हायवे बांधू आणि हायवे जबरदस्ती बांधू. शेतकऱ्यांना तुडवून शेतकऱ्यांवरती लाठीमार तर करून मग ही विसंगती कुठं सरकारच्या वागण्यामध्ये दिसतीये का तुम्हाला? एक्झॅक्टली मगाशी जे मी 2-3 विसंगत्या सांगितल्या हां. त्याच्या पलीकडे जाऊन सरकारच्या विसंगती एवढ्या प्रचंड मोठ्या आहेत की आता यांच्या मंत्र्यांच्या गाड्याचा ताफा हं, हा 12-15 गाड्यांचा असतो इथपर्यंतच मुद्दा नाहीये फक्त. हं, तर त्याच्यासाठी तो गाडा जेव्हा त्या ताफा जेव्हा सायरन वाजवत जातो हं. त्यावेळेला इतर हजारो गाड्या, शेकडो गाड्या 15 ते 20 मिनिटं सगळीकडं चालू अवस्थेमध्ये बंद असतात. त्याच्यानंतर ट्रॅफिक जॅम होतो. हं. त्याच्यामध्ये किती तेल वाया जातं, किती लोकांचा वेळ वाया जातो याची शरम यांना वाटत नाही. हं. हे चार्टर प्लेनशिवाय आणि चार्टर हेलिकॉप्टरशिवाय जात नाहीत. ATFचा इतका प्रचंड प्रश्न देशात निर्माण झालेला आहे, परंतु यांची चार्टर प्लेन कुठेही कमी होत नाहीत, बंद होत नाहीत. तेव्हा त्याच्यामध्ये ते कोणताही बदल करण्याची शक्यता सुद्धा नाही आहे. आउट ऑफ क्वेश्चन आहे. तेव्हा दुसरं आता ताबडतोबीचं घ्या ना तुम्ही. क्रूड तेल इराणवरती बहिष्कार घातलेला आहे हे आपल्याला वर्षानुवर्ष माहिती आहे. आता त्या इराणने आपल्याला स्वस्त तेल दिलं, म्हणजे हा परराष्ट्र धोरणाशी संबंध आहे. तुम्हाला स्वस्त तेल भरपूर क्रेडिटवरती देणारा देश, या देशाबद्दल तुमचं धोरण काय? तर त्यांच्या राष्ट्रप्रमुख या राष्ट्रप्रमुखाचा दर्जा असलेला माणसाला घरात घुसून बॉम्बनी उडून इस्रायलने मारला तेव्हा तुम्ही डोळ्यातनं खरा अश्रू न येऊ द्यात, पण निदान औपचारिकरित्या दुखवट्याचा संदेशही देऊ शकत नाही. परंतु त्या नेत्यान्याहूच्या गळ्यात गळे घालून फादरलँड वगैरे वगैरे असल्या बाता मारत तुम्ही कराल त्याला आमचा पाठिंबा आहे असा शेपूट त्या इस्रायलचा आणि अमेरिकेचं बनण्याचं यांचं धोरण आहे. हे सुद्धा याच्यामुळेच हा क्रायसिस निर्माण होणार आहे. आणि त्याच्यामुळे हे जे शेपूटवादी धोरण आहे ते ट्रम्पचं असेल, भारत पाकिस्तान सिंदूरचं आपण आता 1 वर्ष पूर्ण केलं, पण ते तुमचं युद्ध मी डोळे वटारल्यामुळे थांबवलं असं म्हणणाऱ्या ट्रम्प खोटं बोलता आहेत. या ट्रम्पचं नाव घेऊन बोलण्याचं धाडस 56 इंची नरेंद्र मोदी, तर तो जयशंकर आणि आमचे राजनाथ सिंग आणि थोर अमित शहा यांच्या तोंडात आणि डोक्यात नाही. याच्यामुळे या सगळ्या यांच्या बोलण्यातला स्वदेशीचा, राष्ट्रभक्तीचा जो काय नारा आहे तो किती बोगस आहे हे फॅक्च्युअली आणि त्यातलं स्पिरिट म्हणून आणि धोरण म्हणून तिन्ही अंगाने अगदी स्पष्ट होतं. म्हणजे थोडक्यात राहुल गांधी जे म्हणतात आहेत, की म्हणत आलेत ना, आता मागचे काही महिने ते म्हणतात एप्स्टीन फाईल्सच्या गोष्टीपासून ते नंतर सुद्धा, की द प्राईम मिनिस्टर इज कॉम्प्रोमाइज्ड. पंतप्रधान कॉम्प्रोमाइज्ड आहेत आणि त्यामुळे ते अमेरिका आणि इस्रायलला टॅकल करू शकत नाहीत. तर या गोष्टीला तुम्ही 100% बरोबर आहे. ते पूर्णपणे कॉम्प्रोमाइज्ड आहेत आणि अनेक बाजूनी कॉम्प्रोमाइज्ड आहेत. अदानींची केस US मध्ये चाललेली आहे. माझी अशी खात्री आहे की ट्रम्प मस्ट बी ब्लॅकमेलिंग नरेंद्र मोदी फॉर द केस ऑफ अदानी, की जर तुम्ही आमच्या विरोधात किंवा इस्रायलच्या बाजूने एक शब्द जरी बोललात तरी अदानींची केस तिथं ओपन झाली तर अदानींना अरेस्ट करण्याचं वॉरंट निघू शकते तिथं. कारण आणि पण गंमत म्हणजे अशी की भारतामधल्या राज्य पातळीवरच्या वीज वितरण कंपन्यांना लाखो रुपये, करोडो रुपयाची लाच दिल्याचा खटला कुठं चालतो? अमेरिकेमध्ये. भारतामध्ये चौकशीचा ओरखाडा सुद्धा नाही. का नाही? कारण ती जर चौकशी केली तर त्यांचा तिथला आरोप खरा होईल ना. वाचवायचं आहे कोणाला? अदानींना. बरोबर. म्हणजे हे कॉम्प्रोमाइज आहे. एप्स्टेन फाईलमध्ये काय सगळं ती झाकली मूठ आहे. म्हणजे अशा अनेक गोष्टी आहेत. आयात आहे, आपली शस्त्रास्त्रांची आयात आहे. आपण मोठ्या प्रमाणात रशियाकडून यांनी आपल्या परराष्ट्र धोरणाला कायम पाठिंबा दिलेला आहे. आपण इस्रायलच्या आणि अमेरिकेच्या पूर्णपणे छत्रछायेखाली चाललेलो आहोत, इव्हन आपल्या डिफेन्स सप्लायसाठी, की जो अमेरिका जगातला 50% पेक्षा जास्त मिलिटरी एक्सपेंडिचर करतो
त्यांना शस्त्र विकून त्यांची अर्थव्यवस्था फार मोठ्या प्रमाणात त्याला म्हणजे काय म्हणतो त्याला इंजिन आहे त्यांचं ते. त्याच्या पण हे झालं इथेच आपण कॉम्प्रोमाइज्ड आहोत. सो वी आर आय मीन द गव्हर्नमेंट इज कॉम्प्रोमाइज, मोदी इज कॉम्प्रोमाइज फ्रॉम मल्टिपल अँगल्स अँड इट्स नॉट मोदी, इज द होल पॉलिसी रेजिम आहे ती कॉम्प्रोमाइज्ड आहे. अच्छा. सर, तुम्ही एवढ्या सविस्तर आमच्याशी गप्पा मारल्यात, ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिली. त्याबद्दल तुमचे खूप आभार. आणि आपण जनता म्हणून किंवा नागरिक म्हणून आपल्याला येणाऱ्या काळात आता जी काटकसर करायची आहे, त्याच्यामध्ये सबस्क्राईबचं बटन दाबण्याची काटकसर सांगितलेली नाही अजून तरी. त्यामुळे सबस्क्राईब करायला विसरू नका. हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. एक मी सांगेन, जनतेने मोदी काय म्हणू देत, पण सोनं कृपया कधीच खरेदी करू नका. खरेदी करू नका. तर अर्थात ह्या धोरणात्मक गोष्टींवरती आपण विचार करायला हवा. हा फक्त कुठल्या एका सरकारचा प्रश्न नाही, आपला नागरिक आणि अर्थातच ग्राहक म्हणून असलेला जो आपल्या अर्थव्यवस्थेशी संबंध असतो, त्याचा हा प्रश्न आहे. आणि त्यामुळे आपण याच्याबद्दल काहीतरी लाँग टर्म, काहीतरी मोठ्या पल्ल्याचा विचार करायला हवा, धोरणात्मकरित्या करायला हवा. आणि त्याच्यामध्ये या मुलाखतीने काही तुम्हाला तुमच्या मनामध्ये काही विचार दिले असतील, तुम्हाला काही नवीन दृष्टिकोन दिला असेल अशी अपेक्षा करतो. त्याच्याबद्दल आम्हाला प्रतिक्रिया नक्की कळवा, कमेंट्स भरपूर करा. टीकेच्या असतील, समर्थनाच्या असतील, दोन्ही करा. आणि त्याचसोबत हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि पाहत राहा इंडी जर्नल.